मला सुरुवातीपासूनच ठाऊक होतं की सुयश आपल्या सईसाठी अगदी परफेक्ट आहे. आता या दोघांचा आनंद ना असाच टिकून राहू दे आणि यांची गोष्ट लग्नापर्यंत पोहोचू दे म्हणजे झालं. अरे फिकर नॉट शर्मिला, आता आपल्या रस्त्यात ना कुठलाही काटा येऊ शकत नाही. आता हा शशी बिराजदार छातीत ठोकपणे कुठलाही प्रॉब्लेमला सामोरं जायला उभा आहे. मी येऊ का प्लीज? मला सईला भेटायचं. तुझ्या तर आता काय केलंस तू माझ्या भेटूला? हे बघा, तिलाच मी भेटायला आलोय. ती बरी आहे का नाही मला प्लीज एकदा आत येऊन बघू द्या, मग मी लगेच घरी जातो. प्लीज 1 मिनिट आत घ्या. तुला आत घेऊ? हा, तुला आत घेऊ आणि काय करू? तुझी आरती करू का तुझी वरात काढू? तुझी हिम्मत कशी झाली रे या दारात येऊन उभं राहायची? नाही पण बरं झालं तू आलास, चांगलंच झालं. आता काय तुला मी इथे जाऊ देत नाही. तुझी हाडं तिकडून बाहेर जातील. हे बघा, मी तुला बोललेलो ना तुला की बेटू माझा जीव आहे, जीव. आणि माझ्या जीवाशी खेळलास तर तुझा जीव घेईन, कळलं ना? तू या शशी बिराजदारला ओळखत नाहीस. तुझ्यासारख्या चिरकुटला ना या दुनियेतून गायब करायला मला मुश्किल नाहीये, कळलं ना? हे बघा, तुम्ही 2 मिनिटं. शशी स्टॉप इट. हे बघ, वेडेपणा करू नकोस. काय चाललंय तुझं? तू जाऊन बस जा. तू बस जा. मी उपकार करते हा तुझ्यावर. या आधी सुद्धा केलेत, आता सुद्धा करते. आम्हाला ना आमची लेवल सोडून तुझ्यासारख्या खालच्या लेवलच्या लोकांशी बोलायचंच नाहीये, नादीच नाही लागायचं. पण तुला किंमत आहे? आमच्या उपकारांची तुला किंमत आहे का? तुला किती वेळा सांगितलं आमच्या मुलीच्या नादी लागायचं नाही, तिच्यापासून दूर राहायचं? तू राहिलास? ऐकलंस माझं? चांगुलपणाने सांगून झालं, धमकावून झालं, पैसे देऊन झाले, मान सन्मान सुद्धा दिला तुला. पण तू दरवेळेस तुझी लायकी दाखवलीसच. तुझ्यामुळे ना आमच्या घरात सतत भांडणं होतात, वादविवाद होतात. तुझ्यामुळे आमची लेक आमचा अपमान करते. शशीने तुझी माफी मागितली, तुझी लायकी नसताना सुद्धा. तू जेव्हापासून आमच्या मुलीच्या आयुष्यात आलायस ती आमच्यापासून दूर जायला लागलीये. तू आमचं घर मोडतोयस, तुला कळतंय का? तुला लाज वाटते? आमच्या सुखात, आमच्या आनंदात तू माती कालवतोयस. बघा मॅम, मी एक अक्षर बोलू नकोस अजिबात. 2 दिवस आमची लेक तुझ्या बरोबर दापोलीला आहे, आमच्याशी खोटं बोलली ती, आणि ही आली ती ह्या अवस्थेत. तुला काहीच वाटत नाही का रे? तिथे तुमच्यात काय घडलं मला खरंच ठाऊक नाही, पण मला एवढं ठाऊक आहे की या सगळ्याला तू जबाबदार आहेस. ठीक आहे, माझ्या या सगळ्या चुका मी मान्य करतो. माझ्यामुळे तुम्हाला सईला जो काही त्रास झालाय त्यासाठी मनापासून माफी मागतो मी. पण एकदा प्लीज 2 मिनिटासाठी मला प्लीज सईला भेटू द्या तुम्ही. शर्मिला, तुला बोललेलो ना मध्ये पडू नकोस. लातो के भूत आहे ना, बातों से नहीं मानते. याला ना लाता बुक्का घातल्याशिवाय इथे जाणारच नाही हा. शशी! चंदू! याला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा लवकर. पण मला सईला फक्त जातो का आता? तुम्ही चला चला, मी सांगतो ना तुम्हाला. काय चाललंय? कसला आवाज येतोय? बाहेर कोण आलंय? तू का उठतेस? मम्मी डॅडू आहेत ना बाहेर, ते बघतील ना काय ते. तू अरे पण कळायला हवं ना काय झालंय, कोण आलंय बाहेर. तर मीच नाही, तू नको, मी बघतो. मी बाहेर जाऊन बघतो आणि तुला सांगतो. ओके? अरे पण सई, डॉक्टर म्हणून नाही, मित्र म्हणून सांगतो. प्लीज तू आराम कर, मी बाहेर जाऊन बघतो. ओके?
तू 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 झोप शांतपणे, झोप बरं. मी बघतो, आलोच. हा, शांत. चला तुम्ही मी चंदू काका, हवं तुम्ही- तर मी तुमच्या पाया पडतो, पण प्लीज तुम्ही जा अहो, इथून. तुम्ही तरी मला एकदा फक्त ती बरी आहे का नाही बघू द्या ना. अहो, काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये. सईताई व्यवस्थित आहेत. प्लीज तुम्ही जा, तुम्ही टेन्शन नका घेऊ. जा. मला माझ्या डोळ्यांनी बघू द्या एकदा प्लीज. अहो मला कळते तुमची काळजी, पण तुम्ही बघितलं ना आतमध्ये कसं वातावरण तापलंय ते. आता तुम्ही प्लीज आगीत तेल होतो नका. प्लीज तुम्ही निघा ना प्लीज. अहो, पण- मला नाही भेटणार. प्लीज जा तुम्ही. बरं थांबा, थांबा. मी 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 बघतो काही आयडिया करता येते का, म्हणजे साहेबांना आणि बाई साहेबांना आत कसं घालवता येईल ते मी बघतो. मग तुम्ही हळूच आतमध्ये आणि सईताईंना भेटा, त्यांनाही बरं वाटेल. थँक्यू चंदू काका. अहो तुमचे उपकार. अहो उपकार वगैरे काही नाही. खरं तर माझी मनापासून इच्छा आहे सईताई आणि तुम्ही आयुष्यभर एकत्र राहावेत. बरं तुम्ही या, पण 2 मिनिटातच. हा, नाहीतर तुम्ही पकडले गेलात तर माझी नोकरी जाईल. हा, मी आलो. काय झालं? कोण होतं? नाही, कोण नाही. कोणीतरी आलं होतं ना. नाही म्हणजे तू काळजी करावं असं कोणी. पण म्हणजे असं होतं कोण नक्की? हा, लॉन्ड्री मॅन. तुमचा लॉन्ड्रीवाला होता, इस्त्रीवाला. त्याने तुझ्या डॅडूचं शर्ट जाळलं, जाम भडकले, ओरडले त्याला. सिली काय. ओके. तुला काय वाटतं सी? आदित्य आला होता. अगं मजा करतोय तो. कसला आहे तो आता? त्याचं लग्न ठरलंय ना, हो ना? हो. लग्नाच्या रेसमध्ये जिंकला बघतो. आपल्या तिघात त्यानेच आधी नंबर लावला. हे से, तू भेटली असशील ना त्याच्या होणाऱ्या बायकोला? पाहिलं असशील तिला. ती कशी आहे ती? छान आहे. तुझ्यापेक्षा? नक्की यार आदित्य. ते त्याचं ठरलं तसं आपलं पण ठरायला हवं ना. नाही म्हणजे एकमेकांशी असं म्हणत नाहीये, पण कोणाची तरी जुळायला हवं, कोणाची तरी साथ हवीच ना आयुष्यात. म्हणजे आज मी तुझ्यासाठी धावून आलो, तसं आपल्यासाठी धावून येणार, आधार देणारं कोणीतरी हवं की नाही आयुष्यात. तुला माझं म्हणणं पटत नाहीये का? नाही तसं नाही, पटतंय. पण मग अगं तुझ्यामुळेच मला हे सगळं जाणवतंय आयुष्यात. तुझ्यामुळेच मला अशा फिलिंग झाल्यात. ट्रस्ट मी. पण माझ्या मनात आत्ता या सगळ्या फिलिंग्स आहेत की नाही मला माहिती नाही. माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. तुझ्या वेडेपणाला गोड काय मानलं एकदा? वेडाचा बाजारच भरवलायस तू. तुला एकदा वेगळं काय म्हणलं तर इतके जगा वेगळे प्रताप करायला लागलेस ना की डोक्याला ताप होतोय सई माझ्या. तू शमशेर सिंग नाही हेस सई. तुला मागे चिकटलेलं एक शिपूट आहे सई, जे फक्त मागे 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 करू शकतं. यायला हव्यात. बाकी सगळेच जण त्यांच्या आयुष्यात खुश राहणार असतील तर. मी सुद्धा खुश राहायला हवं. एक्झॅक्टली.
तू कायम खुश राहावंस हीच माझी इच्छा आहे सई. तुझी काय इच्छा आहे? म्हणजे तुला काय वाटतं, तुला कोण खुश ठेवेल? तुला आयुष्यभर कोण खुश ठेवेल? मला नाही वाटत हे काम कोणालाच जमेल. मलाही नाही जमणार. मेघना, कुठे निघालेस का गो? हो बाबा, पुस्तकं बदलायची म्हणून लायब्ररी जात होते. हो का? बरं, जा हो तू. काही काम होतं का? म्हणजे मला काही घाई नाहीये, मी नंतर जाईन. आधी हा प्रसाद घे. काम असं नव्हे गो, पण थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. अहो बोला की बाबा, आपल्याच मुलीशी बोलायला इतका कसला विचार? विचार असं नव्हे गो, आता तू फक्त माझी राहिलीस कुठे? लग्न ठरलंय तुझं, आता ब्रह्मेंची होणार आहेस तू. बाबा असं का बोलताय? अगं गंमत केली गो तुझी. मेघना, अरे तू खुश आहेस ना गो? नाही काय आहे, आमचा काळ वेगळा होता गो. आताच्या पिढीला सगळं ते कसं मनासारखं व्हायला हवं असतं, तसं होतंय ना? हो बाबा, सगळं अगदी मनासारखं होतंय. ब्रह्मेंसारखं कुटुंब मिळायला भाग्य लागतं. नवस सायास करून सुद्धा अशी माणसं पदरात पडत नाही लोकांच्या. त्यात ब्रह्मेंच्या घरात गेल्या अनेक वर्षात एकही बाई नांदलेली नाही. म्हणजे मी पहिली आणि एकमेव बाई असेल त्या घरात. इतर घरांसारखी बायका बायकांमधली भांडणं नाही होणार, स्पर्धा नाही, ईर्ष्या नाही. सगळी सूत्र माझ्या हातात असतील. म्हणजे जबाबदारी मोठी आहे हे मान्य आहे मला, पण मला माझं मन मारून जगावं लागणार नाही हे बरं आहे ना बाबा? हे बाकी खरं आहे हो. आणि काही अडचण आली तर दादा मामा मला सांभाळून घेतीलच. हो. आणि आदित्य, आदित्यचं काय? त्यांचं काय? अगो म्हणजे दाद्याची खात्री मलाही आहे हो. अगो पण काय आहे, घरात माणसं कितीही असली ना तरी संसार दोघांचाच असतो. त्यामुळे आदित्यने तुला सांभाळून घेणं, जपणं हे महत्वाचं आहे, नाही का? त्याची काळजी तुम्ही करूच नका बाबा. माझा कोणावरही नसला तरी स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. त्या घरातल्या प्रत्येकाचं आणि खास करून आदित्यचं मन कसं जिंकायचं हे मला चांगलंच माहिती. हे बघ, नवरा बायको मध्ये प्रेम असणं हे महत्वाचं, बाकी काही नाही. बाबा, आदित्यचं आत्ता जरी माझ्यावर प्रेम नसलं तरी ते प्रेम मी मिळवूनच राहील. आमच्यात कोणीही तिसरं येणार कधीच. साहेब उठता का जरा, खुर्ची पुसतो. या 2 खुर्च्या साफ कर ना पहिल्या. हो मी पुसतो, ते काय धूळ उडेल ना म्हणून म्हटलं तुम्ही आत बसा. काय त्रास आहे चंदू. ऐक, साहेब तुम्ही आतमध्ये बसा ना, मी साफ करतो ती. अरे ही साफ कर ना आधी. हो करतो. थांब जरा. ए काय करतोय? काही नाही, ते सोफ्याच्या मागे धूळ आहे ना ती साफ करतो. झिरो धूल के फूल ब्लडी फूल अशी साफसफाई करतात का? मी जिकडे बसतो तिकडे काय येतो तू?
अहो तेच म्हणतोय मगापासून. तुम्ही आतमध्ये जाऊन बसा, मी सगळं इथे चकाचक करतो. हा बरं ठीक आहे, चालेल, आम्ही जातो. चल ना, मला खरंच धुळीचा त्रास होतोय रे खूप. बघा बघा. आणि हो, अर्धा एक तास अजिबात बाहेर येऊ नका. अर्धा एक तास? म्हणजे ते रिस्क आहे ना, म्हणून म्हटलं. रिस्क कसली? ते धूळ म्हणजे रिस्कच आहे ना, म्हणून म्हटलं. हा ठीक आहे ठीक आहे, आम्ही नाही येत बाहेर. पण तू पण कोणाला बाहेरून आतमध्ये येऊ देऊ नकोस, कळलं ना? नाही नाही, अजिबात नाही. अहो धुळीचा कण पण आत येणार नाही. Bloody fool. अगदी खरं खरं आणि प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मी तुझा कधीच मनापासून विचार केला नव्हता. कारण मला तू कधीच आवडला नव्हतास. नाही, यात तुझी काही चूक नाहीये. तुझ्यासारखा मुलगा अनेक मुलींना आवडत असेल. तुझा पैसा, श्रीमंती, स्टेटस या सगळ्या गोष्टी मुलींना हव्या हव्याशा वाटतात, पण मला त्यात फारसा इंटरेस्ट नाहीये. पण आता तसं नाहीये. मला जे हवंय ते निघून गेलंय माझ्या हातून. म्हणजे काय निघून गेले? वेळ. मला अजून वेळ हवा होता, पण आता वेळ निघून चालली आहे लग्नाची, सेटल व्हायची. मग आणि म्हणूनच आता मी माझ्या आयुष्याचा आणि स्वतःचा विचार करायचा ठरवलाय. मला आता ठरवायचंय मला नक्की काय हवंय ते. आणि आता तूच इतका बदललायस की तुझ्याबद्दलचे विचारही मला बदलायचे. म्हणजे एक्झॅक्टली काय करायचा विचार आहे तुझा? मला तुझा पुन्हा एकदा विचार करायचा आहे. म्हणजे सई, म्हणजे तू, मी, म्हणजे आपण सई, सई मला तुझ्याशी बोलायचं आहे. मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. पण का नाही बोलायचंय सई? ऐक ना, सुयशाला प्लीज इथून जायला सांग. मला त्रास होतोय. सई, आदित्य निघ. हे बघ सुयश, थांब. सई ऐक. आदित्य निघ, तिला त्रास होतोय. सई निघ. सई निघ. सई, हे बघ. चल. ऐक ना यार.